आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा। आज आहे आषाढी एकादशी आणि आज आपण स्पेशल थाळी बनवलेली आहे उपवासाची आणि हे बनवायला वेळ नाही लागत जास्त। आता हे आपण एक कढई घेतलेली आहे, त्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला शाबूची खिचडी करून घ्यायची आहे। शाबूच्या खिचडीचा मी या अगोदरही तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे। आता हे बघा, आपण बटाटे टाकलेले आहेत मध्ये आणि बटाटे थोडेसे फ्राय झाले की लगेच आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे मध्ये तेलामध्ये आणि हिरवी मिरची टाकून झाली की लगेच आपण हे साबुदाणा टाकून घेतलेला आहे। मी शेंगदाण्याचा कूट खालीच टाकलेला आहे आणि शेंदुलोनही असं खालीच टाकून घेतलेलं आहे। मीठ वगैरे आमच्या इकडं मराठवाड्यात कोणी खात नाही जास्त करून, म्हणजे शेंदा मीठच खातात। तर आता हे शेंदुलोन आपण टाकून घेतलेलं होतं आणि हे आपला साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। आता मी ही दुसऱ्या गॅसवर तोपर्यंत ठेवलेली आहे आणि इकडं आपण ह्या गॅसवर आपण तेल टाकून ठेवलेलं आहे एका कढईमध्ये। आपल्याला आता चकली तळून घ्यायची आहे याच्यामध्ये। आता हे आपलं गरम झालेलं आहे तेल। आता आपल्याला याच्यामध्ये एक एक करून चकली सोडून घ्यायची आहे। आता हे बघा, आपण यात चकली टाकून घेणार आहोत। तर ही बघा चांगली ही झालेली आहे, तळलेली आहे। तर हे चांगलं कडक झालेलं आहे तेल। आता तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनल नवीन आहे आपलं आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरत जाऊ नका। आणि कशा वाटतात माझ्या रेसिपी तुम्हाला हेही मला कमेंट करून सांगा। आता हा चकलीचा व्हिडिओ जो आहे तो मी स्पेशल उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ जे असतात त्याच्यामध्येही मी चकली कशी बनवायची हे पण तुमच्याशी शेअर केलेला आहे। तोही व्हिडिओ जाऊन बघू शकता। आता हे बघा, आपल्या चकल्या सगळ्या तळत आलेल्या आहेत। आता आपल्याला यामध्येच चकली तळून झाली की लगेच आपल्याला चिप्सही तळून घ्यायचे आहेत। आता माझं एक हिंदी चॅनल आहे मुक्ताज होम किचन, तुम्ही त्यालाही जाऊन सबस्क्राईब नक्की करा। आणि ह्याच रेसिपी मी हिंदीमधून टाकलेल्या आहेत, कारण आपल्या इथं बऱ्याच लोकांना मराठी जमत नाही। आपला मराठवाडा सोडला तर बाहेर लोकांना हिंदी जास्त समजते, त्यामुळे मी हिंदीही चॅनल चालू केलेलं आहे। आता ही शाबूची उसळ मी एकदा दोनदा अशी परतून घेते, कारण अशी चिटकली नाही जावं म्हणून, कारण गॅस बंदच आहे आपला, चालू नाही, पण मोकळी अशी राहते म्हणून। आता हे आपण चिप्स एका साईडला तळून घेत आहोत आणि चिप्सचीही मी तुमच्याशी रेसिपी उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थामध्ये टाकलेली आहे, तीही तुम्ही जाऊन नक्की बघा। आता हे आपले चिप्स झाले तळून की लगेच आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत साबुदाण्याचे। तर मी साबुदाणा हा जो भिजवलेला होता, आपण जी साबुदाण्याची खिचडी केली आपण त्यातलाच मी साबुदाणा ठेवलेला आहे, कारण साबुदाणा मी रात्रीच भिजवून ठेवलेला होता। खूप छान फुलतो जर आपण रात्री साबुदाणा भिजवला तर सकाळपर्यंत छान फुलला जातो साबुदाणा आणि सकाळी आपल्याला बनवायलाही पटापट वेळ लागत नाही। त्यामुळे आता हे बघा, एका पातेल्यामध्ये मी ठेवलेला आहे, त्याच्यात आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि मी बटाटाही असा बारीक करून ठेवलेला आहे, म्हणजे उकडलेला बटाटा एकदम असा किसून एकदम बारीक केलेला आहे तोही आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे मला वाटते थोडंसं पातेलं माझं छोटं झालं आहे, तरी पण आता यातच मी करून घेते। आता हे सेंदा मीठ टाकलेलं आहे आपण, थोडासा यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूटही टाकून घ्यायचा आहे आणि हे एकदम आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वडे। हे बघा, असे मस्त पटापट असे गोलाकार आणि थोडंसं चपटा भाग करून घ्यायचा आणि हे असे तळून घ्यायचे आहेत। एकदम छान लागतात आणि तुम्हाला जर असे कडक पाहिजे असेल तर बटाटा कमी टाकायचा आणि जर तुमच्या घरी वयस्कर माणसं असतील ज्यांना चावत नाही किंवा कडक पदार्थ खाता येत नाही तर एक बटाटा तुम्ही जास्त टाकायचा, अर्धे करून घ्यायचे आणि त्यांच्यासाठी वेगळे करून घ्यायचे। एक बटाटा शिल्लक टाकला की हे सॉफ्टही होतात, म्हणजे त्यांना आरामशीर खाता येतात। तर दोन प्रकारे तुम्ही खुसखुशीतही बनवू शकता आणि थोडेसे सॉफ्टही असे नरम तसेही बनवू शकता तुम्ही। तर तसंही तुम्ही बनवून घेऊ शकता दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारे। तर आता हे बघा, आपले छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत।
हे मस्त होतात आणि खायलाही छान लागतात, चवीलाही मस्त लागतात. आता आपण जे बाहेर खातो त्यामध्ये थोडं बटाट्याचं प्रमाण कमी असतं, ते जास्त कडक लागतात. आता हे आपण दोन्ही प्रकारे आपल्या घरी बनवतो, त्यामुळे दोन्ही प्रकारे आपण कडक आणि सॉफ्ट दोन्ही प्रकारे आपण हे बनवून घेऊ शकता. आता हे बघा मस्त तळलेले आहेत बघा. हे जास्त नाही लागत याला, गॅस कमी जास्त थोडा करून घ्यायचा, जास्त हे फुल गॅस नाही करायचा. आता हे थोडा मीडियमच ठेवलेला आहे मी गॅस, नाहीतर जास्त असे करपले जातात. असे पटापट करून घ्यायचे, 3-4 व्हायला काही वेळ लागत नाही आणि सोडून घ्यायचे तेलामध्ये. आता हे आपले मस्त झालेले आहेत बघा वडे. आणि तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू वगैरे त्याची पण रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे, शेंगदाण्याच्या लाडूची. तीही तुम्ही बघून घेऊ शकता. म्हणजे थाळी जर तुम्हाला बनवायची असेल, कारण आपण पूर्ण थाळीच बनवतो आषाढी एकादशीला वगैरे, तर तीही मी सविस्तर तुमच्याशी थाळी दिलेली आहे. मी आता एका साईडला केलेले आहे शेंगदाणे आणि गूळ बारीक. आता ते बनवत आहेत लाडू, मी मुलीला सांगितलेले आहेत बनवायला, ते बनवत आहे एका साईडला लाडू. आणि ही सविस्तर रेसिपी आहे माझी आपल्या चॅनलवर, त्यामुळे मी याचा पूर्ण नाही टाकलेला याच्यावर. आता बघा हे आपली पूर्ण थाळी झालेली आहे तयार, शेंगदाण्याचे लाडू. आणि आता मी हे थंडगार ताक घेतलेलं आहे आपल्याला सोबत पिण्यासाठी. आपली ही थाळी मस्तपैकी